नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कम्युनिकेशन म्हणजेच संदेशवहन या विषयावर चर्चा करूया. हे जे आपले युग सुरू आहे ते आपलं आता युगच तसं सुरू आहे की कम्युनिकेशन. आधी कसं कम्युनिकेशन हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायचे, त्याचा प्रकार फक्त एकच राहायचा, तो म्हणजे लिखित स्वरूपाचा संदेशवहन. आणि आजच्या युगात संदेशवहन करण्याचे खूप सारे साधने आहेत. मोबाईल आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे आणि खूप सारे साधने आहेत. तर आज आपण कम्युनिकेशन बघूया. व्हॉट इज कम्युनिकेशन? कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याची व्याख्या कशा प्रकारे केली आहे बघा. डेव्हिड यांनी कशा प्रकारे केली आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजेच संदेशवहन आहे. एखाद्या व्यक्तीने म्हणजे मी जर तुमच्याशी बोलत आहोत तर ते एक प्रकारचं संदेशवहन झालेलं आहे. यालाच आपल्याला संदेशवहन असं म्हणता येईल. आता संदेशवहनाचे महत्त्व आहेत बघा की व्यवसायाचे यशस्वी संचालन, व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेत वाढ आणि निर्णय घेण्यास मदत. आता व्यवसायाचे यशस्वी संचालन कशा प्रकारे होऊ शकते? जर आपल्याला एखाद्या व्यवसायात, एखाद्या कारखान्यात, एखाद्या संस्थेत एखाद्या चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट प्रकारचे संदेशवहन देऊन आपला व्यवसाय यशस्वी करावायचा असेल तर ते कशा प्रकारे होऊ शकेल? आपलं कम्युनिकेशन संदेशवहनामुळे. जर आपण वेळेच्या आत एखादा संदेश आपल्यापेक्षा वरिष्ठांशी किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठांसोबत संदेशवहनाची प्रक्रिया वेळेवर केली नाही तर ते आपल्या व्यवसायात यश प्राप्त होणार नाही आणि ते आपल्याला अपयश प्राप्त होईल. म्हणून व्यवसायाचे यशस्वी संचालन करण्यासाठी आपल्याला उत्कृष्ट संदेशवहनाची आवश्यकता पडते आहे. दुसरं आहे व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेत वाढ. संदेशवहनामुळे व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. ते कशा प्रकारे होते आहे की आधीचे जे युग होते ते फक्त आपल्याला पत्रव्यवहाराने लिखित स्वरूपात संदेशवहन करायचं होतं आणि आजचे जे युग आहे ते आपल्याला संदेशवहनाचे खूप सारे प्रकार आहेत. मोबाईल्स आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे आणि खूप सारे साधन आहेत. तर जे आपल्याला आणि आजच्या युगात या साधनांमुळे आपले प्रभावी संदेशवहन होते आहे. जर आपण एखाद्या मोबाईलद्वारे दुसऱ्याला संदेश देत आहोत तर त्याला विचारणे सुद्धा आवश्यक आहे की आपला संदेश त्याला समजलं किंवा नाही. आणि त्याच्यामुळे सुद्धा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेत वाढ करता येते. निर्णय घेण्यास मदत. आता प्रभावी संदेशवहनामुळे निर्णय घेण्यास कसं मदत होते आहे बघा की एखाद्या व्यवसायात, एखाद्या कारखान्यात, एखाद्या संस्थेत आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला त्या निर्णयासंबंधी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आहे. तर आपल्याला त्या निर्णयासंबंधी माहिती कशी प्राप्त होईल? लवकरात लवकर संदेशवहनामुळे. मग ते संदेश लिखित स्वरूपाचे असोत की तोंडी स्वरूपाचे असोत. नंतरचं आहे आपलं औद्योगिक शांतता. संदेशवहनामुळे जर आपला संदेश लिखित स्वरूपाचा असेल तर ते संदेशवहन आपल्याला शांततेच्या स्वरूपात संदेशवहन झालं असं म्हणता येईल. जर आपण आमने सामने एकमेकांसमोर अमोरासमोर जर संदेशवहन देत आहोत तर त्याच्यात शांतता राहत नाही, कारण की आपण बोलून संदेशवहन करतो आहे. जर आपण तेच संदेशवहन लिखित स्वरूपात दिलं तर त्याच्यात शांतता टिकून राहते, शांतता कायम राहतो आहे. नंतर आहे उत्पादन खर्चात घट. आता प्रभावी संदेशवहनामुळे आपल्या उत्पादन खर्चात कशी घट होईल की जर आपण एखादं लिखित स्वरूपाचं पत्र आणि त्या पत्रात संदेश जो आपण लिहितो आहे आणि दुसऱ्याकडे पाठवतो आहे तर त्याला खर्च लागतो आहे, म्हणजे पोस्टचा खर्च लागतो आहे. आपण त्याला नोंदणी करून जर पाठवायचं म्हटलं तर त्याला सुद्धा खर्च लागतो आहे. पण मोबाईलद्वारे किंवा तोंडीमध्ये आपल्याला जर संदेशवहन द्यायचा असेल तर त्याच्यात आपल्याला खर्च लागत नाही आणि उत्पादन क्षमतेत वाढ होते आहे. नंतर आहे नेतृत्व व अभिप्रेरण, मोटिवेशन. याच्यात आपल्याला नेतृत्व करता येतो आहे आणि त्याच्यात अभिप्रेरण सुद्धा करतो आहे. ते कसं आहे की जर आपण एखादा संदेश लिखित स्वरूपात दिला आहे तर त्याला उशीर लागतो आहे आणि वेळेच्या आत पोहोचेल असं सुद्धा नाही आहे, ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल असं सुद्धा नाही आहे. आणि आपण प्रभावी संदेशवहनामुळे काय आपल्याला नेतृत्व घेण्यास योग्य आपण कार्यक्षम राहतो आहे आणि त्यांना मोटिवेशन करतो आहे. नंतर आहे की विस्तृत जनसंपर्क. याच्यात थोडं मिस्टेक झालेलं आहे, जनसंपर्क करायला पाहिजे आहे. नंतर आहे संदेश पोहोचविण्यास मदत. आपण लिखित स्वरूपाचे जे संदेश पोहोचवतो आहे
ते किचकट स्वरूपाचे संदेशवहन आहे. ते संदेशवहनाची किचकट प्रक्रिया आहे. आधी आपल्याला ते संदेश लिहावा लागेल, ते बरोबर आहे किंवा नाही हे सुद्धा विचार करावा लागेल. आपण ज्याला संदेश पोहोचवत आहोत त्याला ती भाषा समजणे सुद्धा आवश्यक आहे. जर आपण मराठीमध्ये संदेश देतो आहे, मेसेज लिहितो आहे आणि संदेश प्राप्तकर्त्याला जर मराठी समजत नसेल तर आपल्याला त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. म्हणजे त्याला संदेश प्राप्तकर्त्याला जी भाषा समजतो आहे त्या भाषेमध्ये आपल्याला संदेश लिहावा लागेल, त्या भाषेमध्ये आपल्याला त्यांना संदेश पोहोचावा लागेल. नंतर आहे की समन्वयाचे साधन. समन्वयाचे साधन या युगात खूप सारे आपले संदेश संवहनाचे साधन आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की या युगात हे जे तांत्रिक जे युग आहे तर संदेश संवहन करण्याचे खूप सारे साधन आहेत. आधी एकच साधन असायच्या पण आता खूप सारे साधन आहेत. फॅक्स आहे, ईमेल आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, अन्य खूप सारे साधन आहेत. तर आपण संदेश संवहनाचे महत्त्व शिकलो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपण इथे थांबतो आहे. धन्यवाद.